वेलकम ऑल ऑफ यू. आज आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार फॉर्मल चार्ज. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं रिप्रेझेंटेशन ऑफ दी लेवी स्ट्रक्चर. जे आपण लेवी स्ट्रक्चर ऑक्टेट रूलनुसार लेवी स्ट्रक्चर कसं मांडायचं त्याचे आपण काही एक्झाम्पल्स बघितले. आता त्यानुसारच आपण जर ओझोन मॉलिक्यूल जर मांडला ओके नाही, आपण सुरुवातीला काय करतो तर त्याचं स्केलेटन मांडतो आणि प्रत्येक टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स जेवढे बॉन्डेड ॲटम्स आहे त्याचे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहे त्याची टोटल करतो आणि ती टोटल आपण त्याच्या भोवती अशा प्रकारे अरेंज करतो की प्रत्येक ॲटमसाठी त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स येतील आणि त्यानुसार आपण अरेंजमेंट करतो की याला सिंगल बॉन्ड असेल का डबल बॉन्ड असेल हे आपण ठरवतो. फॉर्मल चार्ज अशी मांडणी करत असताना ज्यावेळेस प्रत्येक त्या मोलिक्युलवर आपण जो चार्ज लिहितो, फॉर एक्झाम्पल CO3 2- ओके नाही, मग हा जो चार्ज आहे 2- चार्ज मग नेमकं कुठल्या ऑक्सिजनवरती आहे का तो कार्बनवर आहे का हे ठरवणं म्हणजेच काय फॉर्मल चार्ज. फॉर्मल चार्ज म्हणजेच काय त्या प्रत्येक ॲटमवर असणारा त्याचा स्वतःचा चार्ज म्हणजे फॉर्मल चार्ज. आता हा जो चार्ज असतो तो चार्ज कसा असतो इंटर कन्व्हर्टिबल दॅट शोन बाय रेझोनन्स स्ट्रक्चर. ओके, आता आपण हा NO2 मॉलिक्यूल आहे तर हा इथं निगेटिव्ह चार्ज देतो, परंतु हा निगेटिव्ह चार्ज प्रत्येक वेळी ह्याच ऑक्सिजनवर असेल असं नाही, तर ते दाखवण्यासाठी आपण काय करतो तर रेझोनेटिंग स्ट्रक्चर अशा प्रकारे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स दाखवतो. means that negative charge is on any one of the oxygen atom and it is movable, continuously move from one atom to the another atom. आणि हे स्ट्रक्चर दाखवण्यासाठी आपण डबल हेड ॲरोचा वापर करतो. आता हा ओझोन मॉलिक्यूल आहे ओके नाही, आता ओझोन मॉलिक्यूलचं जर आपण लेवी स्ट्रक्चर जर मांडलं तर लेवी स्ट्रक्चर कशा प्रकारे मांडता येईल. ऑक्सिजन atomic number 8, electronic configuration 1s2 2s2 and 2p4. टोटल किती झाले हे 2 2 4 8 इलेक्ट्रॉन्स. ओके नाही, म्हणजे हा ॲटॉमिक नंबर आपला 8 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स और नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजेच आपण ॲटॉमिक नंबर घेतो. म्हणजे याच्या व्हॅलन्स शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आले, म्हणजे प्रत्येक ऑक्सिजनला 6 इलेक्ट्रॉन्स, तर 6 × 3 टोटल 18 इलेक्ट्रॉन्स. मग आता 18 इलेक्ट्रॉन्सची आपण जर ही अरेंजमेंट केली, आता सुरुवातीला आपण सिंगल बॉन्ड दाखवू ओके नाही, इथं जर आपण सिंगल बॉन्ड दाखवला तर उरलेले किती 14 इलेक्ट्रॉन्स. ओके नाही, आता हे 8 इलेक्ट्रॉन्स, हे किती झाले 8 आणि 6 14 15 16 आणि हा 17 आणि 18 अशा प्रकारे इलेक्ट्रॉन्स येतील. म्हणजे हे स्ट्रक्चर कसं झालं ऑक्सिजन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड, हे ऑक्सिजन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड आणि इथं अशा प्रकारे इलेक्ट्रॉन्स आले. ओके नाही, मग आता इथं जर असे इलेक्ट्रॉन्स झाले तर इथं किती झाले 8 इलेक्ट्रॉन्स, इथं 8 इलेक्ट्रॉन्स, परंतु इथं झाले 6 इलेक्ट्रॉन, म्हणून हे स्ट्रक्चर रॉंग स्ट्रक्चर आहे. आता आपण एका ऑक्सिजन आणि दुसऱ्या ऑक्सिजनमध्ये आपण डबल बॉन्ड दाखवला आणि इथं सिंगल बॉन्ड दाखवला. आता उरलेले इलेक्ट्रॉन्स आपण दाखवू. इथं 8 इलेक्ट्रॉन्स दाखवले आपण, इथेही 8 इलेक्ट्रॉन्स दाखवले. आता शिल्लक किती राहिले 8 10 आणि हे 14 16 17 14 + 2 16 आणि 2 18 इलेक्ट्रॉन्स. आता इथेही काय झालं 8 इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटर मोस्ट शेल ऑफ थर्ड ऑक्सिजन ॲटम ऑल्सो. याच्या भोवती 8 इलेक्ट्रॉन्स झाले, हे 4 2 6 2 8
याच्या भोवती 2 4 6 आणि 8, याच्या भोवती 4 2 6 आणि 2 8, म्हणजे हे काय झालं करेक्ट स्ट्रक्चर. तर हे करेक्ट स्ट्रक्चर आपण कसं मांडलं तर अशा प्रकारे आलं. इथं 2 ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड, ह्या 2 ऑक्सिजनमध्ये सिंगल बॉन्ड, हे उरलेले लोन पेयर्स म्हणजे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. इथे 2 हे पेयर्स बॉन्डिंग इलेक्ट्रॉन नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, आणि इथं काय दिसतंय तर 3 पेयर्स ऑफ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. अशा प्रकारे आता ऑक्टेट रूलनुसार किंवा लिव्ही स्ट्रक्चरनुसार हे काय झालं करेक्ट स्ट्रक्चर झालं आहे. मग आता फॉर्मल चार्ज म्हणजे प्रत्येक ॲटमवर कुठला चार्ज असेल तर हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग फॉर्मल चार्ज कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. फॉर्मल चार्ज इक्वल टू, हे त्याचे शॉर्ट फॉर्म, फॉर्मल चार्ज इक्वल टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ ईच ॲटम, ज्याचा आपण शोधून काढतोय त्या ॲटमचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस टोटल नंबर ऑफ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, जे बॉन्डिंगमध्ये भाग घेत नाही ते इलेक्ट्रॉन्स, मायनस 1/2 ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, जेवढे बॉन्ड तयार केले ते इलेक्ट्रॉन्सचा हाफ पार्ट, कारण हाफ पार्ट जो आहे तो दुसऱ्याच्या वाट्याचा आहे. म्हणजे आता हे 4 बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहे, त्यापैकी 2 ह्या ऑक्सिजनचे आणि 2 इलेक्ट्रॉन्स ह्या ऑक्सिजनचे असतील. म्हणून आपण काय केलं त्याच्यासाठी फॉर्मल चार्ज, त्याचा पर्टिक्युलर चार्ज काढण्यासाठी जे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स 4 आहे त्याचा काय घेतला हाफ. आता हाच फॉर्म्युला आपण असाही मांडू शकतो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इक्वल टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स मायनस हे ब्रॅकेटमध्ये घेऊ शकतो नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स प्लस 1/2 बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर गेल्यानंतर हे प्लसचं काय होणार आहे तर मायनस होणार आहे. म्हणजे असंही करू शकतो, हे मायनस मायनस दोनदा करू शकतो, किंवा ह्या दोनची समेशन करून आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्समधून ते मायनस करू शकतो. आता आपण याला नंबर्स देऊ, आपल्या समजण्यासाठी आपण नंबर देऊ. हा सेंटरला आपण 1 म्हणू, ह्याला 2 आणि हा 3rd ऑक्सिजन ॲटम. देन चार्ज ऑन फर्स्ट ऑक्सिजन ॲटम, हा फर्स्ट ऑक्सिजन ॲटमचा आपल्याला चार्ज कॅल्क्युलेट करायचा आहे फॉर्मल चार्ज. फॉर्मल चार्ज इक्वल टू, आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, आत्ताच आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहे 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स मायनस, आता नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स किती दिसतात आपल्याला 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इथं जे हे शेअरिंग झालेले हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहे, आणि जे दुसऱ्याशी शेअर नाही झाले ते काय झाले नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, ते किती आहे 2 प्लस 1/2 बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. आता इथं 1 2 3 4 आणि 5 आणि 6 ह्या ऑक्सिजन सोबत 4 आणि ह्या ऑक्सिजन सोबत 2 असे टोटल त्यानं 6 इलेक्ट्रॉन्स शेअर केले. म्हणजे 1/2 into 6 मायनस काय होईल 2 + 3 इक्वल टू 6 - 5 इक्वल टू +1. म्हणून याचा फॉर्मल चार्ज काय झाला तर +1 झाला. देन फॉर्मल चार्ज ऑफ सेकंड ऑक्सिजन ॲटम, फर्स्ट ऑक्सिजन ॲटम, इथं सेकंड ऑक्सिजन ॲटम. अकॉर्डिंग टू दी फॉर्म्युला फॉर्मल चार्ज इक्वल टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 6 मायनस हे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स किती दिसतात 1 2 3 4 नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स प्लस 1/2 बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स किती 1 2 3 4. इथं काय दिसतं आपल्याला हे 2 बॉन्ड म्हणजेच काय असलं पाहिजे इथं 4 इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे, हो की नाही, इंटू 4 इक्वल टू 6 मायनस 4 प्लस 2 6 मायनस 6 इक्वल टू 0. म्हणून सेकंडचा चार्ज किती झाला 0 चार्ज. आता थर्ड ऑक्सिजन ॲटम FC इक्वल टू
व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 6 मायनस नॉन बॉन्डिंग 6 प्लस बॉन्डिंग, इथं एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स, 1/2 into 2 that is equal to 6 minus 6 plus 1. 6 minus 7 equal to -1. जिथं थर्ड ऑक्सिजन ॲटम आहे त्यावर चार्ज -1. हा +1, हा -1 आणि यावर चार्ज 0 चार्ज. पुन्हा एकदा बघा, फॉर्मल चार्ज इक्वल टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण मांडू त्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स येतात ते. नॉन बॉन्डिंग म्हणजे जे बॉन्डिंगमध्ये भाग घेत नाहीत ते, हे 2, यासाठी 4 आणि यासाठी 6. त्यानंतर हाफ ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, कारण बॉन्डिंग ही दोन्हीमध्ये झालेली असते त्याच्यामुळं जे इलेक्ट्रॉन्स आहे त्यावर दोनांचाही हक्क असतो. मग त्याचे निम्मे ह्याच्या वाटेचे निम्मे त्याच्या वाटेचे, म्हणून आपण काय करतो, हाफ ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. आणि ह्या दोन्हीची बेरीज करून व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्समधून वजा केली तर आपल्याला फॉर्मल चार्ज मिळतो. Then limitations of octet rule. According to Levy's theory and octet rule, 8 electrons. For the formation of covalent bonding, there are 8 electrons in the outermost shell of each bonded atom. जे प्रत्येक ॲटमच्या, जो बॉन्डेड ॲटम आहे त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असलेच पाहिजे असं कोण सांगतं, तर लेविस थिअरी सांगते. परंतु निसर्गामध्ये असे काही न्यूट्रल मोलेक्युल्स आहे का जे निसर्गामध्ये आढळतात, ते त्याच्या नॅचरल फॉर्ममध्ये, परंतु जर त्याचं स्ट्रक्चर हे लेविस थिअरीनुसार मांडलं तर प्रत्येक ॲटम भोवती 8 इलेक्ट्रॉन्स येतीलच असं नाही. काही ठिकाणी 8पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स आहे, काही ठिकाणी 8पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स आहे आणि काही ठिकाणी ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. तर हे काय झालं, लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल. फर्स्ट, एक्सपांडेड ऑक्टेट. Second, incomplete octet. Third, odd electrons. Also, fourth limitation, geometry of molecule. Fifth, energy of the bond, bond energy. एक्झाम्पल आपण बघू इन एक्सपांडेड ऑक्टेट. फॉर एक्झाम्पल SF6 मोलेक्यूल, सल्फर हेक्झा फ्लोराईड मोलेक्यूल. आता लेविस थिअरीनुसार आपण जर याची अरेंजमेंट केली तर सल्फर ॲटॉमिक नंबर 16, ओके नाही. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p 3p4, ओके नाही. हे 10 आणि हे 6 16. 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, कारण हा काय तर ऑक्सिजन फॅमिलीमधील मेंबर आहे. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम, पोलोनियम. तर प्रत्येक ॲटमच्या व्हॅलन्स शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असणार आहे, कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशननुसार ह्या एलिमेंटची अरेंजमेंट केलेली. मग आता 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आपण जर अशा प्रकारे दाखवले, हे 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आणि फ्लोरीन ॲटॉमिक नंबर 9, 1s2 2s2 अँड 2p5,
4 आणि 5 9. तर हे 5 इलेक्ट्रॉन्स आपण प्रत्येक फ्लोरीन भोवती दाखवले. 1 2 3 4 5 सॉरी टोटल 7 इलेक्ट्रॉन्स, कारण ही सेकंड शेल इज आउटरमोस्ट शेल कंटेन 5 + 2 टोटल 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आपण अशा प्रकारे दाखवले. 7 1 2 3 4 5 6 7. Seven electrons.